राजकारणात एक म्हण आहे, इतिहास पुन्हा पुन्हा बदलतो, पण प्रत्येक वेळी तो धक्का देतो. आणि सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही निवडणूक ही केवळ निवडणूक नाही, ही आहे सत्ता टिकवण्याची कसोटी, अस्तित्व वाचवण्याची लढाई आणि राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याचा सामना. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आयोडीन टाइम्स. आज आपण करणार आहोत सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे सखोल विश्लेषण. 1962 साली जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून सांगली जिल्ह्याचे राजकारण हे प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भोवती फिरत राहिले. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समित्या आणि सहकार क्षेत्र या सगळ्यांवर अनेक दशकं या दोन्ही पक्षांचा दबदबा होता. भाजपला इथे कधी भोपळाही फोडता आला नव्हता. 2007 मध्ये समसमान ताकद राहिली. 2007च्या निवडणुकीत काँग्रेस 29 जागा, राष्ट्रवादी 29 जागा. ग्रामीण मतदारांवरील पकड आणि स्थानिक नेतृत्व यामुळे या दोघांनी सत्ता राखली. भाजप 0. 2012 मध्ये राष्ट्रवादीचा उदय, काँग्रेसची घसरण झाली. साहजिकच 2012 मध्ये चित्र बदलले. राष्ट्रवादी 33 जागा, काँग्रेस 23 जागा. राष्ट्रवादीने स्थानिक नेतृत्व, संघटनात्मक बांधणी आणि सहकार क्षेत्रातील ताकद याचा पुरेपूर फायदा घेतला. काँग्रेसला मात्र अंतर्गत वादांचा फटका बसला. 2017 मधील निवडणूक भाजपचा ऐतिहासिक उलथापालथ करणारी ठरली. 2017 ही निवडणूक सांगलीच्या राजकारणातील टर्निंग पॉइंट ठरली. काँग्रेस फक्त 9 जागा, राष्ट्रवादी 15 जागा आणि भाजप थेट 26 जागा. शिवसेना, रयत विकास आघाडी, घोरपडे गट यांच्या मदतीने भाजपने पहिल्यांदाच जिल्हा परिषद काबीज केली. 2026 मधील यंदाची ही लढत खूप महत्त्वाची आहे. यंदाची निवडणूक भाजपसाठी सत्ता टिकवण्याची कसोटी, काँग्रेस राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई आणि अजित पवार गट व शिवसेनेसाठी स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी आहे. भाजपने जिल्हा परिषदेसाठी 50 आणि पंचायत समितीसाठी 104 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. मात्र बंडखोरी, स्थानिक नाराजी, महायुतीतील थेट लढती ही भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यात समझोता झाला असला तरी राष्ट्रवादी शरद पवार गट 32, गण 55, काँग्रेस गट 25 आणि गण 49 असे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र तिकीट वाटपातील नाराजी आणि गटबाजी यामुळे या समझोत्याचा फायदा कमी करू शकते. राष्ट्रवादीच्या फाळणीनंतरची ही पहिलीच जिल्हा परिषद निवडणूक असून अजित पवार गट 31 गटामध्ये आणि 58 गणांमध्ये निवडणूक लढवत आहे. सांगली महापालिकेतील यशामुळे हा पक्ष किंग मेकर ठरू शकतो. स्पष्ट बहुमत न मिळाल्यास सत्तेची चावी यांच्याच हातात जाण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटानेही गटात 32 आणि गणात 50 उमेदवार उभे करत स्वतंत्र ताकद दाखवली आहे. जिल्ह्यातील अनेक गटांमध्ये दुरंगी, तिरंगी अशी अटीतटीची लढत आहे. निकाल ठरणार कशावर? ग्रामीण मतदारांचा कल, स्थानिक नेतृत्व, आघाडीची गणिते आणि बंडखोरी. ही निवडणूक केवळ सत्ता बदलाची नाही, ही आहे सांगली जिल्ह्याच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारी निवडणूक. प्रत्येक पक्षाने आपली प्यादे बाहेर काढली आहेत आणि आता अंतिम चाल मतदारांच्या हातात आहे. तुम्हाला काय वाटतं? सत्ता कुणाची येणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.